आपल्यासोबत प्रसिद्ध आपला नामांकित हिंद केसरी चिक्या बैलाचे मालक अजित शेठ जगताप आहेत आपल्यासोबत. आज मैदानावरती पाहणी करायला आले होते आणि दादांशी त्यांचं बोलणं पण झालं, त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. अजित शेठ, पहिल्यांदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. नमस्कार. काय सांगाल, आज खऱ्या अर्थानं तुम्ही इथं भेट दिली या मैदानावर, या भेटीचं कारण काय नक्की? आज ह्या बैलगाडी क्षेत्रांना चंद्रदादांनी जे व्यासपीठ प्राप्त करून दिले आता, आज त्यांनी गोवंश संवर्धनासाठी इतका मोठा निर्णय, भारतामध्ये पहिलंच मैदान आहे असं की बाबा फॉर्च्युनर, आज 2 फॉर्च्युनर देतात दादा, साधारणपणे 2 थार, 5 ट्रॅक्टर आणि प्रत्येक गटासाठी दादांनी आज 2 व्हीलर गाडी ठेवलेली आहे. त्याबद्दल चिक्या फॅन क्लब महाराष्ट्र राज्य आणि माझ्या कंपनीकडे दादांचं अभिनंदन सुरुवातीला, का एवढं मोठं व्यासपीठ आज जी बैलगाडी क्षेत्राला मिळाली दादांमुळे. त्यांना एक्सपायर होऊन मी हा बैल चिक्या हा खरंच घेतलेला आहे. म्हणजे कुठेतरी आता एक मोठं नामांकित अजून बक्षीस आले, त्याची पण आता होप्स आहेत, कारण चिक्या आपला तुम्हाला माहिती पळतोय. पण आता सगळीकडे एक पडलंय की एक आदत एक बैल एक दुसरा बैल, मग आपलं नियोजन कसं झालं आता? काय बैलांचं नियोजन आमच्या जवळजवळ झालं जमा आहे बरं का, 100% मला तर चालेल. बैल हा आमचा दुसऱ्यामध्येच पळणार आहे. हाय छान नियोजन. आणि जशी म्हणजे बक्कासूरच्या ही गाडी पळते, आमची गोटची पळते, ही गाडी मला वाटतंय काहीतरी करून दाखवेल. कारण ह्या मैदानाला कसं आहे, पब्लिकचं प्रमाण खूप मोठं आहे आता. बरोबर. कारण जे कसं आहे, 2 मैदान आहेत, आपलं 3 फेऱ्याचं आणि त्यांचं जनरलचं मैदान आहे. पब्लिकचं प्रमाण खूप मोठं राहणार आहे. आता इथं सर्वसाधारणपणे बरं का, कडच्या म्हणजे पब्लिक जी आहे आपल्याला, पब्लिक आणि कडच्या गाड्यांना, म्हणजे कडेला गाडी गेल्यानंतर थोडंसं 19-20 होऊ शकतं, गाडीमध्ये नंतर काहीतरी घडल. बरोबर. आणि विशेष म्हणजे मगाशी पण तुम्ही दादांबरोबर बोलताना उल्लेख केला की एक टॉपची जोडी पाळणार होती, जर ओपनचं मैदान असतं तर ती कोणती गाडी असतं तर काय, येऊन जोडी आपली मराठातली बकासूर आणि जे कशीच पळणार होते या मैदानाला. कारण मैदान म्हणजे व्यासपीठ दादांचं खूप मोठं आहे. दादांनी कुठलं असं, दादांचं बरं का पाठीमागचं काही गोष्टी राजकीय, आणि दादा हे आज मराठात चर्चित व्यक्ती आहेत. ते आता डबल मराठी केसरी होणं सोपं नाहीये. बरोबर. दादांचं सगळ्यात महत्वाचं प्रेम या बैलगाडी क्षेत्रावर आहे हे आमच्या लक्षात आलं. आणि भविष्यासाठी जे आज बैलांच्या विक्री होतात, दादांनी त्याला खूप मोठी चालना दिली. दादांच्या मायासाठी खूप मोठ्या खरेदी झाल्यात. दादाला नसलं माहिती, दादांना आम्ही जनरल सांगितलं थोडंसं, दादा आज जवळजवळ आता 82 लाखाचा एक विक्रमी खरेदी झाली. पण दादांचं कसं मत आहे, कोट्यावधी रुपयांची बैलाची खरेदी त्या मैदानातून आता चालू झालेली आहे. बरोबर. त्याबद्दल दादांचे अभिनंदन. दादांनी बैल क्षेत्राला खूप मोठे व्यासपीठ प्राप्त करून दिले आपल्याला. आज फॉर्च्युनर गाडी देणं म्हणजे सोपं नाही आहे बरं का, कारण आज ते जवळजवळ 50 लाखाच्या आसपासचं ते बक्षीस असतं. ट्रॅक्टर ठेवले, थार गाडी ठेवली आहे. हे क्षेत्रात एक म्हणजे थोडक्यात ज्या लोकांना हे क्षेत्र माहीत नाही, आज आपला महाराष्ट्र राज्यामध्ये 15 कोटीचं आज आपलं राज्याची लोकसंख्या आहे, त्याच्यात शेतकरी हा जवळजवळ 7 ते 8 कोटीपर्यंत आहेत. बाकीच्या लोकांना कळालं की काहीतरी वेगळं आहे. बरोबर. म्हणून आज ह्याच्याकडे आवर्जून पूर्ण महाराष्ट्र राज्य तर पाहते आणि भारत संपूर्ण देश हा हे काय आहे, ह्या शिंदे साहेबांनी गाईला आई मानलेलं आहे. त्याचे संवर्धन ह्या बैलगाडीच्या ह्या स्पर्धेतून होत आहे. दादांच्या जी संकल्पना आहे ती सत्यात उतरली आणि त्यांना जे आपल्या आईला जे संवर्धन त्यांनी दाखवले, बाबा आपल्या बैलगाडी क्षेत्रातनं बैल पळाल्यामुळं गाई सांभाळण्याचं प्रमाण, पहिलं कसं आहे, खाटीक लोकांना गाई जायच्या, चुकीचं होतं. आपल्या आज हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज बैलाला विक्रमी किमती आल्यात. आज मी स्वतःच माझा बैल 55 लाखाला घेतला, शेवाळ्याबाने 51 लाखाला बैल घेतला, उर्मिलताईंनी आज तो 51 लाखाला बैल घेतला, आज कामते साहेबांनी तो 82 लाखाला घेतला. असे जे मोठे विक्रमी, आणि आज एक मार्केटला मोठी व्यवहार चालू आहे 1.5 करोड रुपये किमतीचा. आज आपल्यातला अर्जुन बैल सुद्धा मोठ्या किमतीला मागितलाय. म्हणजे आज हे असं चाललेलं आहे. ह्यातनं काय झालेलं आहे, ह्याच्यामुळे आज जे शेतकरी आहे त्यांच्या घरी साधे गाई असल्यानंतर तो सांभाळ जे करतात लोक, खूप मोठा सांभाळ होतात. आणि ह्याच मुख्यमंत्री साहेबांना, मला असं वाटते बरं का, शिंदे साहेबांना, दादांना जे म्हणतात ना, आईचं जे मातृत्व त्यांना त्यातनं मिळालेलं आहे. बरोबर, 100%. नक्कीच. आणि नक्कीच आपण नियोजन तुम्ही परफेक्ट केलेलं आहे चिक्याचं. आणि आज पण एक नामांकित जोडी पळाली, प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळणार आहे थोडक्यात आज चोराडे मैदानात. नक्कीच आम्ही पण मैदानावर तुमची परत एक बाईट घेऊ. आणि ह्या मैदानासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला धन्यवाद. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद शेठ.